हेलो फ्रेंड्स, मैं राइट शेख, आप देख रहे हैं जनता एक्सप्रेस। महाराष्ट्र में मराठा समाज को ओबीसी समाज में शामिल करने को लेकर पूरे महाराष्ट्र के ओबीसी समाज में नाराजगी थी। हाँ, इसी को देखते हुए महाराष्ट्र भर में ओबीसी समाज ने कई जगहों पे धरना मोर्चा आंदोलन किया। जिस तरीके को देखते हुए आज भिवंडी शहर के प्रांत कार्यालय के बाहर भी इसी तरीके का धरना मोर्चा था और ओबीसी समाज के लोगों ने प्रांत अधिकारी से मिलकर मेमोरेंडम दिया और क्या कहा है हम आपको बताते हैं। मराठा संघाने ओबीसीच्या याच्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलाय, त्याला हाणून पाडण्यासाठी आम्ही केलेला आहे। आमची एकच मागणी आहे की आम्हाला दिलेलं आरक्षण मध्ये कोणाला समाविष्ट करू नये, अन्यथा आम्ही आगरी कोळी बांधव 348 जातीमध्ये असलेले ओबीसी रस्त्यावर उतरू, त्यांना दिलेलं आरक्षण हाणून पाडू। तसेच आमच्या त्या शैक्षणिक धोरणाविषयी काही मागण्या आहेत त्या देखील आम्ही त्यांना देणार आहोत आणि आम्ही शासनाला जाहीर करतो की आमच्या निवेदनाचा जर आपण योग्य तो विचार केला नाही तर आम्हाला मोठ्या प्रमाणात याच्या पुढे देखील साखळी उपोषण धरणे मोर्चे काढण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून आमच्या निवेदनाचा त्यांनी स्वीकार करून आम्हाला न्याय द्यावा। या संदर्भात म्हणू इच्छितो की मराठा समाजाला जो संघर्ष करून जो दिलेला आता आलेला आहे आणि हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट याप्रमाणे त्यांनी त्यांना त्याच्यामध्ये दाखले देऊन त्याप्रमाणे दाखले देऊन आपल्या ओबीसी समाजामध्ये त्यांना समाविष्ट करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अतिशय चुकीचा आहे। त्याला कारणच नाही का जर पुढारलेल्या समाजाला जर ओबीसी समाजामध्ये समाविष्ट केलं गेलं तर ओबीसी हे अगोदर मागासलेले तो मागास म्हणून आमच्या या संविधानाने जाहीर केलेले आहे त्याच्यामध्ये मोठा अन्याय होणार आहे। हा अन्याय हा सामाजिक असेल राजकीय असेल हा अन्याय हा आमच्या शैक्षणिक स्वरूपात फार मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या समाजातील नोकरी जी मिळायला हवी सर्व क्षेत्रामध्ये याच्याबद्दल फार मोठा बिकट प्रसंग येणार आहे आणि हा प्रसंग येऊ नये म्हणून हा दोन त्यांनी तयार काढलेला आहे परवा दिवशी त्या क्रियांचा आम्ही निषेध करतो। त्याला मुख्य कारण म्हणजे जर हैदराबाद गॅजेट प्रमाणे जर त्यांनी याच्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीकरण करून घेतलंय तर आम्ही आमची मागणी अशी करतो की जर आमच्यामध्ये खाली जो समाज आहे एससी आहेत एसटी आहेत तर आम्हाला त्याच्यामध्ये समावेश तुम्ही करणार का, आम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही घेणार का आणि मग ते स्थान आम्हाला पण देणार का, ते आरक्षण आम्हाला पण देणार का, ही आमची प्रमुख मागणी आहे। म्हणून आम्ही हा संघर्ष अटल करणार आहोत। आमच्या ओबीसी मध्ये मराठा समाजाला आमचं ओबीसीकरण त्यांना करूच देणार नाही त्या पद्धतीने मराठ्यांनी काय बोलले परंतु मुंबई बंद एक मोठा संकट मुंबईला गणपती उत्सव सुद्धा त्यावेळी आंदोलन केलं ही त्यावेळी ताकद दाखवली हा जाती परंतु इथे मुंबईमध्ये आम्ही जेव्हा आंदोलन करू तर मुंबईने आम्ही जाऊ कसाऱ्यापासून खोपोली पासून आणि पनवेल पासून मुंबईत येण्यालाच बंद करू। तिच्या दुधाच्या गाड्या आमच्या रस्त्यावर जाते तिथे आम्ही प्रयोग केले रस्त्याच्या बाजूला चांगले प्रयोग केलाय आणि हा प्रयोग पुन्हा बघायचा असेल तर मग इथला जो समाज आहे तो कोणालाच कंट्रोल मध्ये राहत नाही। या समाजाचा इतिहास आहे गोळ्या घातल्या तरी घाबरतल्या बंद वस्तू हिसकावून घेऊन पुन्हा पोलिसांवर त्यांनी जे एवढं आहे सरकार लोकशाही मानतो म्हणून शांत आहोत। बोला सरकारच ते आहे एकमेकाला सामील आहे। दोन मुख्यमंत्री मराठा आणि जो मुख्यमंत्री आहे त्यांचा ओरड आरक्षणालाच विरोध असलेले लोक आहेत त्यांच्याकडे आम्ही मागत नाही हिसकावून घेतात। केवल भिवंडी में नहीं है पूरा महाराष्ट्र में हर तहसील के सामने ये आंदोलन हो रहा है और उसका हमारे जो मांगे सब महाराष्ट्र में अनामी चालू है भिवंडी में शाहपुर में प्रत्येक
और वो हमारा कल्चर रखते हैं सगळे बरोबर दो तीन बार एक ऐसा आंदोलन करके कानून भिवंडी तालुक्यात ओबीसीचा मोर्चा धरणे आंदोलन भरतो आपण त्याच्यासाठी ओबीसीचे ठाणे जिल्हा सचिव जाधव साहेब आणि त्यांच्याकडून ऐकून घेऊ आपण नेमकं